संपूर्ण भारतात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ते नाव म्हणजे जेमिमा रॉड्रिग्ज। भारताच्या या स्टार महिला क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून भारताला वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचवले आहे। पण या विजयामागची तिची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? जेमिमाची कहाणी फक्त क्रिकेटची नाही, ती आहे संघर्ष, श्रद्धा आणि पुनरागमनाची कहाणी। नमस्कार, मी मुनेश, तुम्ही पाहताय विचार वर्तुळ। तर मित्रांनो, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनल सामना रंगला होता। ऑस्ट्रेलियाने केलेल्या 338 धावांच्या डोंगराएवढ्या टार्गेटचा पाठलाग भारत करत होता। संपूर्ण देशाचा श्वास अडकला होता आणि तेव्हा मैदानावर आली जेमिमा। 48.5 षटकात भारताने 341 धावा करत सामना जिंकला आणि या विजयात जेमिमाचं शतक निर्णायक ठरलं। सलग 15 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 2017 नंतर प्रथमच पराभव स्वीकारावा लागला, तोही भारतीय मुलींकडून। पण हा गौरवाचा क्षण मिळवण्यासाठी जेमिमाला गेले 12 ते 18 महिने नरकासमान काळातून जावं लागलं, कारण ती केवळ संघातून बाहेर पडली नव्हती, तर तिच्या कुटुंबावरही संकटाचं वादळ आलं होतं। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील खार जिमखान्याने तिच्या वडिलांचं सदस्यत्व रद्द केलं, कारण त्यांच्यावर धार्मिक धर्मांतरण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचा मोठा आरोप करण्यात आला होता। क्लबच्या काही सदस्यांनी म्हटलं की इव्हान रॉड्रिग्ज हे धार्मिक कार्यक्रमांसाठी क्लबचा वापर करत होते। या आरोपामुळे जेमिमा आणि तिच्या कुटुंबावर मेंटली मोठा आघात झाला। वडिलांवरील आरोपांमुळे तिची देशभर बदनामी झाली। जेमिमाला टीम इंडियातूनही वगळण्यात आलं, पण तरीही जेमिमाने हार मानली नाही। ती शांतपणे नेट्समध्ये मेहनत करत राहिली। तिचा फोकस होता फक्त एकच गोष्ट, भारतासाठी खेळायचं आणि भारतासाठी जिंकायचं। आणि तेव्हा विजय तिच्या हातात आला, ती रडू आवरू शकली नाही। पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये तिच्या डोळ्यात अश्रू होते। ती म्हणाली, सर्वात प्रथम मी येशूचे आभार मानू इच्छिते। मी हे एकटीने करू शकले नसते। माझ्या आईवडिलांचे, प्रशिक्षकांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे आभार मानते। ती पुढे म्हणाली, गेले 4 महिने खूप कठीण होते, पण देवाने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली। आणि सर्वात रोचक गोष्ट म्हणजे जेमिमाला सामन्याच्या फक्त 5 मिनिटांआधी सांगण्यात आलं की ती 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे। ती म्हणाली, मला माझ्यासाठी नाही, भारतासाठी खेळायचं होतं, भारतासाठी सामना जिंकायचा होता। जेमिमाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास आणि मेहनत असेल तर पुनरागमन नक्की शक्य आहे। ती म्हणाली, मला वर्ल्ड कप टीममधून वगळण्यात आलं होतं। मी रोज रडायचे, मानसिकदृष्ट्या तुटली होती, पण मला माहिती होतं देव मला या अंधारातून बाहेर काढेल। आज तीच जेमिमा भारताला पुन्हा गौरवाच्या शिखरावर नेत आहे। वाद, वेदना आणि विजय या 3 शब्दांमध्येच तिचं आयुष्य सामावलेलं आहे। आणि म्हणूनच आज जेमिमा फक्त एक खेळाडू नाही, तर ती प्रेरणा आहे प्रत्येक भारतीय मुलींसाठी, जी संकटावर मात करून स्वप्नांना वास्तवात उतरवते। व्हिडिओ आवडल्यास विचार वर्तुळ यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।